यांना सुट्टी असेल ना तर यांना काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायला आवडतं आणि मग काहीतरी वेगळं कर असं बोलतात ते. तर चला म्हटलं वडापाव बनवूया. आता वडापाव आवडतो मला जास्त, यांना पण आवडतो पण जास्त मला आवडतो. म्हटलं चला माझ्या आवडीचं बनवूया आज. आणि ऊन खूप आहे, उन्हात थंडच खायला आवडतं. पण चला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी बनवूया आणि वडापावच बनवते म्हणून वडापावच बनवायला घेतला मी. तरी ते अगोदर पीठ भिजवून घेतलं मी, कारण त्याच्यामध्ये गाठी होतात आणि हिरा बेसनचं पीठ असेल ना तर त्याला खूप मॅश करावं लागतं, कारण ते लवकर होतच नाही. आणि इथे बघा काय झालं, कॅमेरा अँगल चेक करण्याच्या नादामध्ये माझं इथं तेल थोडंसं करपलं. पण ठीक आहे, छान झालं होतं. आणि कोथिंबीर संपलेली होती, पण चला आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं. आणि इथे बटाट्याची भाजी बनवून घेतली मी, की जे थोडीशी मॅश केली, जास्त मॅश नाही केली. असं दाताखाली बटाटा आला ना तर छान लागतं खाण्यासाठी. आणि इथे मी अर्धा तेलाचा पुडा राहिलेला होता ते सगळा ओतला. खाण्यासाठी आम्ही मोहरीचं तेल वापरतो आणि तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल, कारण ते चांगलं असतं. तळण्यासाठी मोहरीचं तेल ना थोडंसं कडू लागतं म्हणून ते नाही वापरत मी. आणि इथे काय झाली गडबड माझी बघा, थोडंसं पीठ पातळ झालं म्हणून हे असे काय झाले होते माझे वडे, पण खायला एक नंबर झाले होते. चला या सगळे खायला.